नमस्कार मित्रांनो. आपल्या वीज बिलामध्ये अनेक प्रकारचे चार्जेस असतात. पण हे चार्जेस कसे मोजले जातात हे अनेकांना माहीत नसते. तर आज आपण प्रत्यक्ष एमएससीडीसीएलच्या सॅम्पल बिलच्या मदतीने 151 युनिटचे बिल कसे तयार होते ते समजून घेणार आहोत. तसेच रीडिंग मोड 29 दिवसाचा असल्यास स्लॅब कसे बदलतात हे देखील पाहणार आहोत. सर्वप्रथम मीटर रीडिंग पाहूया. मागील रीडिंग आहे 2275 युनिट. चालू रीडिंग 2426 युनिट. म्हणजेच एकूण वापर 2426 वजा 2275 म्हणजेच 151 युनिटचा वापर झाला आहे. तर पुढे चालू रीडिंग दिनांक आहे 18/5/2026 आणि मागील रीडिंग दिनांक आहे 19/4/2026. तर त्याचे रीडिंग मोड येणार 18/5/2026 वजा 19/4/2026 म्हणजेच 19 दिवसांचा बिलिंग कालावधी असणार आहे. तर चला तर मग 151 युनिटचे वीज बिल कसे बनते ते जाणून घेऊया. वीज दरांचे स्लॅब साधारणपणे 30 दिवसांचे असतात, परंतु रीडिंग कालावधी कमी किंवा जास्त असल्यास स्लॅब प्रमाणानुसार बदलतात. उदाहरणार्थ, फिक्स आपले जे युनिट्स आहेत ते 30 दिवसानंतर स्लॅब बनवलेले आहेत. म्हणजे पहिला स्लॅब आहे 0 ते 100, दुसरा स्लॅब 101 ते 300, तिसरा स्लॅब 301 ते 500 आणि पुढचा स्लॅब 500च्या वरती. परंतु जर रीडिंग मोड 29 दिवसाचा असेल तर स्लॅब त्यानुसार बदलणार. पहिला स्लॅब 0 ते 100 नसून हा 0 ते 97 असणार 29 मोड मध्ये. तसेच दुसरा स्लॅब 101 ते 300 नसून 98 ते 290 असणार. तिसरा स्लॅब 291 ते 483 असणार आणि चौथा स्लॅब 484 असणार. तसेच एक दिवस रीडिंग रीडर लेट आला तर तसंच स्लॅब चेंज होणार, म्हणजे 0 ते 100 नसून तो 0 ते 103 पर्यंत जाणार. तसेच दुसरा स्लॅब 104 ते 310 पर्यंत मोजला जाणार. तिसरा स्लॅब 311 ते 517 पर्यंत मोजला जाणार आणि चौथा 518 वरती मोजला जाणार. आता वीज बिल कसे कॅल्क्युलेट करतात ते पुढे बघूया. स्थिर आकार. शहरी निवास ग्राहकांसाठी हा उदाहरणात स्थिर आकार आहे 140 रुपये. जर तुम्ही ग्रामीणमध्ये असाल तर तुम्हाला 130 रुपये हा लागू होईल. वीज आकार. पहिल्या हे बिल 29 दिवसांसाठी बनत आहे, त्याच्यामुळे 97 युनिटसाठी 3 रुपये 96 पैसे. पुढच्या जो स्लॅब आहे त्याच्यासाठी 151 ते -97 म्हणजे 54 युनिटसाठी 10 रुपये 8 पैसे. तसंच टोटल येणार 967.32 रुपये. पुढचा आहे वहन आकार. वितरण यंत्रणेद्वारे वीज ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वहन आकार आकारला जातो. तर 151 युनिट गुणिले 1 रुपये 6 पैसे हे इज इक्वल टू 241.6 रुपये तुम्हाला आकारण्यात येत आहे. आता इंधन समायोजन आकार म्हणजे वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीतील बदलानुसार एफएससी आकारला जातो. तर पहिल्या 97 युनिटसाठी 35 पैसे, तर पुढच्या 54 युनिटसाठी 0.65 पैसे. तर 69.05 हा इंधन समायोजन आकार आकारण्यात आला आहे. आता पुढे वीज शुल्क. राज्य सरकारकडून वीज आकारले जाते. या उदाहरणात वीज शुल्क 16% आहे. बरोबर, म्हणजे आता वीज शुल्क कसं कॅल्क्युलेट करणार? स्थिर आकार प्लस वीज आकार प्लस वहन आकार प्लस इंधन समायोजन आकार किंवा इतर जे आकार आहेत म्हणजे रिकनेक्शन चार्जेस असतील ते ह्यात जोडून येतील आणि त्याचे 16% हा वीज शुल्क आकारले जातात. आता हे इतर आकार 34.85 हे मायनस मध्ये गेले आहेत, म्हणजे फॉर्म पेमेंट असेल त्याच्यामुळे ते मायनस मध्ये आहे. तर याला कॅल्क्युलेट केला तर आपण 221.30 रुपये हा वीज शुल्क आकारण्यात आला आहे. पुढचं आहे एकूण वीज देयक, म्हणजे टोटल बिल येणार त्याच्यामध्ये पूर्ण स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, इतर आकार आणि वीज शुल्क यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला येतं
104.42 म्हणजे हे अंतिम बिल झालं. मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की वीज बिलामध्ये कोणते चार्जेस असतात आणि रीडिंग मोड बदलल्यास स्लॅब कसे बदलतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.